तर मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर झालं असं की आमच्या शेतातले लेबर काही कारणास्तव शेतातून काम सोडून त्यांच्या गावी जात होते. त्याचं झालं असं की त्यांच्या गावाकडची जी शेती होती त्या शेतीची त्यांची भावाभावांची वाटणी झालेली होती आणि त्यामुळं आता ते स्वतःची शेती थोडीफार डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार होते. त्यामुळं आमच्या शेतातील काम सोडून आता ते त्यांच्या गावी निघून जाणार होते आणि त्यामुळं काय सगळी जबाबदारी आपल्यावर पडली होती आणि त्यामुळं सकाळी निघावं लागलं मला घरातनं शेताकडे. आणि मग काय निघालो. चला जोपर्यंत पुढचे लेबर येत नाहीत तोपर्यंत सगळी कामं आपल्यालाच करावी लागणार होती. त्यामुळे गेलो शेतात. गेल्या सकाळी लवकरच ह्या सगळ्यांना दिलं सोडून. अशा पद्धतीनं सगळ्यांना मोकळं केलं. चंद्राला बाहेर घेऊन चरायला बांधलं तिथे एका ठिकाणी. बाकीच्यांना मुक्तमध्ये सोडून दिलं. त्यानंतर घेतला असा कोयता आणि लागलो आपलं हातीघास काढायला. छान पद्धतीनं घास करून हातीघास काढून घेतला. कारण शेळ्यांना पण घालायचं होतं आणि मोठ्यांना पण घालायचं होतं. त्यामुळं जी काही कामं होती ती आता आपल्यालाच करावी लागणार होती माहीत होतं. त्यामुळं चला पट कामाला सुरुवात केली. कारण शेती मित्रांनो लेबरच्या जीवावर करायचीच नसते. लेबर आज आहे उद्या नाही. त्यामुळे जे काय आहे ते स्वतःच्या जीवावरती. त्यामुळं लागलो कामाला आणि त्यानंतर मात्र दिवसभरावरून आलो होतो छानपैकी संध्याकाळी बेंदूर सण आमचा साजरा करायला. कारण बैल आमच्या घराण्याची असतात कर तोडायला. गावात प्रमुख वेशीवरती कर बांधली जाते आणि ती कर तोडण्याचा मान हा आमच्या घराकडं आहे. त्यामुळं आमची ही बैल आता आमची म्हणजे माझी वैयक्तिक नाहीत, परंतु आमच्या घराण्याकडं तो मान आहे. त्यामुळं आमच्या काकांची बैल ही आम्ही सगळेजण मिळून वाजत गाजत मिरवणूक काढत गावचे पोलीस पाटील त्यांच्याकडे घेऊन जातो आणि मिरवणूक निघून संध्याकाळी कर तोडली जाते. अशा पद्धतीनं आमचा हा बेंदूर सण साजरा होतो. धन्यवाद.